वेलकम टू हेल. इराणचा अमेरिकेला इशारा. इराणची धमकी जगाला धडकी. इराणच्या कडव्या प्रतिकारानं युद्ध भडकणार. वेलकम टू हेल अर्थात नरकात तुमचं स्वागत आहे हा कोणताही सिनेमाचा डायलॉग नाही, तर इराणनं थेट महासत्ता अमेरिकेला दिलेला युद्धाचा इशारा आहे. इराणवर हवाई हल्ले करूनही हाती काही लागलेलं नसताना थेट जमिनीवर उतरण्याची तयारी अमेरिकेनं सुरू केली आहे. अमेरिकेच्या 50,000 सैनिकांनी इराणला वेढा घातलाय. महाकाय युद्धनौका समुद्रात तळ ठोकून आहे. त्यामुळे अमेरिका इराणमध्ये लवकरच ग्राउंड ऑपरेशन करणार असल्याची चर्चा रंगली आहे. अमेरिकेनं मध्य पूर्वेतील आपली लष्करी तैनात आणखी वाढवली आहे. US सेंट्रल कमांडनुसार US त्रिपोली नौकेवरील सुमारे 3,500 मरीन कमांडो आणि खलाशी या प्रदेशात दाखल झालेत. तसंच 50,000 अमेरिकी सैनिक आधीच तैनात करण्यात आले असून मागील 20 वर्षातील ही सर्वात मोठी लष्करी तैनाती ठरली आहे. विशेष म्हणजे US त्रिपोली 27 मार्चला मध्य पूर्वेत दाखल झाली आहे. US त्रिपोली जहाजावर आधुनिक शस्त्र आणि विमानं तसंच लढाऊ उपकरणं तैनात करण्यात आली आहेत. मरीन सैनिक तसंच सीहॉक हेलिकॉप्टर, ऑस्प्रे वाहतूक विमानं आणि F-35 लढाऊ विमानं युद्धनौकेवर तैनात आहेत. दुसरीकडे अमेरिका इराणचं प्रमुख तेल निर्यात केंद्र असलेलं खर्ग बेट ताब्यात घेण्यासाठी 10,000 अतिरिक्त सैन्य पाठवण्याचा विचार करतोय. त्यातच इराणनंही अमेरिकेला मोठा इशारा दिलाय. इराणनं नरकात आपलं स्वागत आहे असं सांगत इराणच्या भूमिकेवर पाऊल ठेवणारा अमेरिकी सैनिक शवपेटीतूनच परत जाईल अशी थेट धमकी दिली आहे. मात्र दोन्ही देशांची लष्करी ताकद किती आहे पाहूया. अमेरिकेकडे अंदाजे 13 लाख सक्रिय सैनिक आहेत, तर इराणकडे अंदाजे 6 लाखांपेक्षा जास्त सक्रिय सैनिक आहेत. अमेरिकेचं जगात सर्वाधिक संरक्षण बजेट अंदाजे $997 अब्ज इतकं आहे, तर इराणचं संरक्षण बजेट 8 ते 15 अब्ज दरम्यान आहे. तसंच अमेरिकन हवाई दलाकडे 13,000हून अधिक लढाऊ विमानं असून इराणच्या वायुसेनेकडे फक्त 550 लढाऊ विमानं आहेत. इराणकडे सध्या तरी एकही अण्वस्त्र नाही, तर अमेरिकेकडे तब्बल 5,000हून अधिक अण्वस्त्र आहेत. याशिवाय अमेरिकेकडे जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञान असलं तरी इराणकडे मध्य पूर्वेतील बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा सर्वात मोठा आणि विध्वंसक शस्त्रसाठा आहे. आधीच या युद्धात इराणला कमी लेखणं अमेरिकेला चांगलंच महागात पडलंय. अशातच आता एकीकडे बलाढ्य अमेरिकेची लष्करी ताकद तर दुसरीकडे इराणचा कडवा प्रतिकार अशी स्थिती या युद्धात पाहायला मिळतेय. त्यात अमेरिकेची युद्धसज्जता पाहता इराणच्या भूमीत घुसून अमेरिकी सैन्य इराणला बेचिराख करणार का, की इराण वेलकम टू हेल हा शब्द खरा करून दाखवणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. रिपोर्ट साम TV न्यूज.